फेवरेट सब्जेक्ट है। मैथ्स में रूल्स नहीं है, सिर्फ जादू। नमस्कार पालक मित्रांनो, आज आपण नवीन भाग घेऊन त्याविषयी चर्चा करणार आहोत आणि नंतर आपण समजून सांगणार आहोत। तर आता तुम्हाला काय करायचं आहे बालमित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ बरोबर व्यवस्थित पाहायचा आहे। आता मी काय म्हणतोय ते बरोबर ऐकायचं आणि त्या पद्धतीने करायचं। तुम्ही काय करायचं, 1 ते 10 पर्यंत, 1 ते 9 पर्यंत, 1 ते 9 पर्यंत म्हणजे एक अंकी संख्या, कुठल्याही 5 एक अंकी संख्या तुम्ही घ्यायच्या। उदाहरणार्थ मी काही संख्या सांगतोय, काही अंक सांगतोय, ते तुम्ही लिहून घ्या पहिले। ठीक आहे, ठीक आहे। मी अंक सांगतोय 3, 5, 2, 7, 1 आणि 9 अंक लिहिलेत तुम्ही। 3, 5, 2, 7, 1 आणि 9। आता हे अंक जर मी एका विशिष्ट पद्धतीने जर मांडले तर काय तुम्हाला लक्षात येतं ते पहा। आता दिलेल्या या अंकांमधनं सगळ्यात लहान अंक मी पहिल्यांदा घेतला 1, त्यानंतर घेतले 2, त्यानंतर मी 3 लिहिले, 5 घेतले, 7 घेतले आणि 9 घेतले आणि याची मांडणी केली 1, 2, 3, 5, 7 आणि 9। तर हा क्रम कोणता होतो, हे प्रत्येक अंक वाढत चालले आहे, त्याची व्हॅल्यू वाढत चालली आहे की कमी होत चाललेली आहे, यांची व्हॅल्यू वाढत चाललेली आहे। म्हणजेच ह्या संख्या सहडत्या क्रमाने आपण मांडलेल्या आहेत। तर लहान्यापासून मोठ्यापर्यंत जर आपण संख्यांची किंवा त्या अंकांची मांडणी केली तर त्याला म्हणतात असेंडिंग ऑर्डर, त्याला म्हणतात संख्यांचा चढता क्रम। आणि अगदी त्याच्या उलट मोठ्यापासून लहान्यापर्यंत म्हणजे 9 घेतले, 7, 5, 3, 2, 1 अशी जर आपण मांडणी केली तर ही झाली मोठ्यापासून लहान्यापर्यंत। तर याला म्हणतात डिसेंडिंग ऑर्डर। तर पहिल्या वर्गात आपलं झालेलं आहे, सगळं आपण शिकलेलो आहोत आणि तुम्ही छान व्यवस्थित करत सुद्धा होते। त्याचीच आपण उदाहरणे घेतली आणि आता आपण 2 अंकी संख्या दुसऱ्या वर्गात झालेल्या आहेत आपल्या, त्यातही असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर आपण पाहिलेला आहे। आणि यावर्षी आता आपण 3 अंकी संख्यांचा असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने हा क्रम पाहणार आहोत। तर हा क्रम कसा करायचा, कसा लिहायचा, चला याबद्दल आपण पाहूया। वर्ग 3 स्टँडर्ड 3 सब्जेक्ट मॅथ्स, असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर। राइट द फॉलोइंग नंबर्स इन डिसेंडिंग अँड असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर। नंबर दिलेले आहेत 55, 63, 40 आणि 80। या नंबरचा आपल्याला पहिल्यांदा असेंडिंग ऑर्डर लावायचा आहे। असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने म्हणजे लहान्यापासून मोठ्यापर्यंत। मग आता दिलेले हे जे नंबर्स आहेत यामध्ये सगळ्यात लहान नंबर कोणता आहे तो आपल्याला पाहायचा आहे। मग पाहूया आपण दिलेले नंबर। पहिला 55, 63, 40 आणि 80। यापैकी सगळ्यात लहान नंबर आपल्याला पहिल्यांदा ओळखायचा आहे। कोणता आहे लहान नंबर, तर आपल्याला 2 अंकी संख्या असल्यामुळे आपल्याला टेन्स प्लेस वरचा डिजिट पाहावा लागेल। मग टेन्स प्लेस वरती 5, 6, 4 आणि 8। यापैकी सगळ्यात लहान डिजिट कोणता आहे टेन्स प्लेस वरचा, 5, 6, 4, 8। यापैकी सगळ्यात लहान डिजिट आहे 4। म्हणून सगळ्यात लहान संख्या कोणती झाली इथली 40। आणि सगळ्यात मोठा अंक कोणता आहे
टेन्स प्लेसवर बिगेस्ट 8 आहे, म्हणून सगळ्यात मोठी संख्या झाली ही 80. मग आपल्याला असेंडिंग ऑर्डर लावायचं आहे. असेंडिंग ऑर्डर लावायचं आहे म्हणजेच आपल्याला लहान्यापासून मोठ्यापर्यंत, म्हणजे सगळ्यात लहान संख्या आधी येईल आणि सगळ्यात मोठी संख्या सगळ्यात शेवटी येईल. तर सगळ्यात लहान संख्या लिहिली आपण 40 आणि सगळ्यात मोठी लिहून टाकली आपण 80. आता आपल्याजवळ उरले दोन नंबर्स, एक 55 आणि 63. मग यापैकी 55 आणि 63 यामध्ये टेन्स प्लेसवर कोणता डिजिट आहे? इथे लहान डिजिट पाहू आपण. टेन्स प्लेसवर 5 लहान आहेत की 6 लहान आहेत? 5 लहान आहे, म्हणजेच 40 पेक्षा मोठा नंबर 55 झाला इथे आणि त्याच्यापेक्षा मोठा नंबर 63 झाला. म्हणजेच याच्या लहान्यापासून मोठ्यापर्यंत हा क्रम लावलेला आहे आपण. हा लहान्यापासून मोठ्यापर्यंतचा क्रम म्हणजे असेंडिंग ऑर्डर. हे दुसऱ्या वर्गात आपलं सगळं झालेलं आहे, परत आपण त्याची फक्त रिव्हिजन घेत आहोत. आता डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे काय? मोठ्यापासून लहान्यापर्यंत. मग सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे याच्यात? 40, 55, 63 आणि 80. सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 80. म्हणून पहिल्यांदा 80, मग त्याच्यापेक्षा लहान 63, त्याच्यापेक्षा लहान 55 आणि त्याच्यापेक्षा लहान 40. तर हा झाला उतरता क्रम म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. तर अशाच पद्धतीने आपल्याला या पेजवरती जी उदाहरणं दिलेली आहे ती उदाहरणं आपल्याला सोडवायची आहे. लक्षात आलं तुम्हाला? पाहू आता 3 डिजिट नंबरचं असेंडिंग ऑर्डर. 3 डिजिट नंबरचा पहिला नंबर दिलेला आपल्याला 122, 360, 325. 3 नंबर्स दिलेले आहेत आणि या 3 नंबरचं आपल्याला असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम लावायचा आहे. आता चढता क्रम लावायचा असेल तर चढता क्रम म्हणजे काय? असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? तर लहान्यापासून मोठ्यापर्यंत. मग सगळ्यात लहान संख्या कोणती आहे ती आपल्याला जर याच्यातली शोधायची असेल तर काय करायचं? 100 प्लेस पाहायचं. 3 डिजिट नंबर्स आहेत म्हणून 100 प्लेस पाहायचं. 100 प्लेस वरती आपण मार्किंग करून घेतलं. तर पहिल्या नंबर मध्ये आहे 100 प्लेस वरती 1, दुसऱ्या नंबर मध्ये 3 आणि तिसऱ्या नंबर मध्ये सुद्धा 3 आहे. म्हणजे या 3 पेक्षा 1 लहान आहे, म्हणून सगळ्यात लहान संख्या कोणती झाली इथे? 122. म्हणून असेंडिंग ऑर्डर मध्ये आपण पहिला नंबर लिहू 122. आता दोन नंबर्स आपल्याजवळ उरलेले आहेत 360 आणि 325. 100 प्लेस वरती दोन्ही नंबर्स मध्ये सेम डिजिट आहे, सारखा अंक आहे, म्हणून आपण काय करणार? नियमाप्रमाणे टेन्स प्लेस वरचा डिजिट पाहणार. आता टेन्स प्लेस वरती 6 आणि 2 यापैकी लहान नंबर कोणता आहे? लहान डिजिट कोणता आहे तो पाहू. 6 लहान की 2 लहान? 6 पेक्षा 2 लहान आहे, म्हणून 360 पेक्षा 325 हा नंबर कसा येईल? लहान. आणि आपण चढता क्रम लावून राहिलोय लहान्यापासून मोठ्यापर्यंत. मग याच्यापेक्षा मोठी आणि याच्यापेक्षा लहान कोणती झाली? मग 325 ही संख्या झाली. आता याच्यापेक्षा मोठी 3 नंबर्स होते, 2 नंबर्स लिहिले आपण. आता तिसरा नंबर आहे 360, म्हणून सर्वात मोठा नंबर झाला 360. तर हा झाला कोणता ऑर्डर? असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम. इट कॅन ऑल्सो बी रिटर्न ॲज. सगळ्यात लहान नंबर कोणता आहे? 122. मी इथे 122 लिहिले. इज स्मॉलर देन 325 and 325 is smaller than 360. मग 122 पेक्षा मोठा 325 पेक्षा मोठा 360. म्हणजे सगळ्यात मोठा नंबर कोणता झाला? 360 आणि सगळ्यात लहान नंबर कोणता झाला? 122. आता आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये नंबर्स लावायचे. नंबर्स दिलेले आहेत 122, 360, 325. यापैकी सगळ्यात मोठा नंबर आपल्याला पाहायचा आहे.
नियमाप्रमाणे काय करायचं आपल्याला, कोणतं प्लेस पाहायचं आहे, 100 प्लेस. मग 100 प्लेस वरती मोठ्यात मोठा डिजिट कोणता दिसतो तो पाहू. 1, 3 की 3. कोणता मोठा नंबर आहे, 1 पेक्षा 3 मोठा आहे. मग इथे 3 आहे आणि या नंबर मध्ये 3 आले. म्हणून आपण 10th प्लेस वरचा डिजिट पाहणार. 10th प्लेस वरती इथे 6 आहे आणि इथे 2 आहे. आपल्याला मोठ्यापासून लहान्यापर्यंत लिहायचं आहे, डिसेंडिंग ऑर्डर लावायचा आहे. म्हणून सगळ्यात मोठा नंबर कोणता 10th प्लेस वरचा, दोन्ही याच्यात 6 आणि 2 मध्ये 6 हा मोठा आहे. म्हणून सगळ्यात मोठा नंबर होईल 360. 360. आणि सगळ्यात लहान नंबर कोणता आहे, 122. 3 पेक्षा 1 लहान आहे, बरोबर आहे. म्हणून सगळ्यात लहान नंबर होईल 122. म्हणून मी इथे 122 लिहून घेतलं पहिल्यांदा. आता मधातला कोणता नंबर उरलाय, 325. तो इथे आता मी मधात लिहून घेतला. म्हणजे हा क्रम कोणता झाला, 325. मग 360, 325 आणि 122 हा झाला डिसेंडिंग ऑर्डर. यालाच आपण सिम्बॉल्स मध्ये या पद्धतीने लिहू शकतो. 360 इज ग्रेटर दॅन 325 and 325 is greater than 122. 360 मोठे आहे 325 पेक्षा, 325 मोठे आहेत 122 पेक्षा. तर अशा पद्धतीने आपल्याला 3 डिजिट नंबरचा काय लावायचा आहे, क्रम लावायचा आहे, असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर लक्षात ठेवायचं. अशाच पद्धतीची उदाहरणं जी पुस्तकामध्ये दिलेली आहे ती तुम्हाला वहीमध्ये सोडवायची आहे. आता दुसरं उदाहरण पाहूया आपण. 801, 617, 847, 799 हे उदाहरण पाहूया आपण. या नंबर्स मध्ये, या संख्या मालिकेमध्ये आपल्याला 4 नंबर्स दिलेले आहेत, 4 नंबर्स दिलेले आहेत. 801, 617, 847, 799. याचा आपल्याला असेंडिंग ऑर्डर लावायचा आहे, म्हणजे चढता क्रम लावायचा आहे. तर आपल्याला नियमाप्रमाणे काय पाहायचं आहे, 100 प्लेस पाहायचं आहे. 3 डिजिट नंबर आहे म्हणून 100 प्लेस पाहू आपण. 100 प्लेस वर इथे 8 आहे, इथे 6 आहे, इथे 8 आहे, इथे 7 आहे. तर सगळ्यात लहान डिजिट कोणता आहे 100 प्लेस वर, 8, 6, 8, 7. यापैकी सगळ्यात लहान डिजिट आपल्याला दिसतो 6. कोणापेक्षा, 8, 8, 7. 100 प्लेस वरती जे बाकी जे डिजिट आहे त्यापेक्षा 6 हा डिजिट सगळ्यात लहान आहे. म्हणून इथे सगळ्यात लहान नंबर कोणता होईल, 670. म्हणून आपण लिहून घेतला सगळ्यात लहान नंबर असेंडिंग ऑर्डर मध्ये. आता सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे तो पहिल्यांदा पाहू आपण. सगळ्यात मोठा, मग 6 पेक्षा 7 मोठे आहे आणि 7 पेक्षा 8 मोठे आहे. 7 पेक्षा 8 मोठे आहे. मग 100 प्लेसवर इथेही 8 आहे, इथेही 8 आहे. म्हणून आपण या दोन्ही नंबर्सच्या 10th प्लेसवरचा डिजिट पाहणार. 10th प्लेसवर इथे 0 आहे आणि इथे 4 आहे. मग 0 पेक्षा 4 मोठे आहेत म्हणून सगळ्यात मोठा नंबर होईल 847. म्हणून सगळ्यात मोठा नंबर मी इथे लिहून घेतला 847. ठीक आहे. आता उरले किती नंबर, हा पहिला नंबर झाला आणि हा दुसरा नंबर झाला. हे 2 नंबर्स आपण लिहिले. आता या 2 नंबरची आपल्याला कम्पेअर करायचं आहे, 2 नंबर मध्ये कम्पेअर करायचं आहे. मग आपण लहान्यापासून मोठ्यापर्यंत जात आहोत. मग या 2 नंबर मध्ये लहान डिजिट कोणता आहे 100 प्लेस वरती तो पाहायचा. 8 लहान की 7 लहान, 7 लहान आहे. म्हणून इथे दुसरा नंबर कोणता येईल, 799. आणि याच्यापेक्षा मोठा कोणता आहे 801. म्हणून इथे लिहिला मी 801. तर हा झाला चढता क्रम म्हणजे असेंडिंग ऑर्डर. 617 is smaller than 799. 799 is smaller than 801. 801 is smaller than 847. इथे लिहितोय मी 617 is smaller than 799.
799 is smaller than 801. 801 is smaller than 847. हा झाला असेंडिंग ऑर्डर. आता डिसेंडिंग ऑर्डर पाहणार आहोत आपण. याच नंबरचा डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे मोठ्यापासून लहान्यापर्यंत. मग सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. मग मोठ्यात मोठा नंबर शोधायचा असेल तर 100 प्लेस वरती पाहू आपण. 3 डिजिट नंबर आहे म्हणून 100 प्लेस पाहणार. 8, 6, 8, 7. दोन ठिकाणी या सगळ्यामध्ये 6, 7 आणि 8 यामध्ये सगळ्यात मोठा नंबर 8 आहे. म्हणून 8 या दोन नंबर्स मध्ये 8 येतो आहे 100 प्लेस वरती डिजिट. म्हणून आपण या दोन्ही नंबरच्या 100 प्लेस 10th प्लेस वरचा डिजिट पाहणार. 10th प्लेस वरचा. मग 10th प्लेस वरती 0 मोठे की 4 मोठे आहे? 4 मोठे आहे. म्हणून इथे सगळ्यात मोठा नंबर होईल 847. म्हणून सगळ्यात आधी लिहिले मी 847. आता 847 आणि इथे सुद्धा 800 लिहिलेले आहेत. बरोबर आहे. तर आपण हे असा क्रम घेण्यापेक्षा सगळ्यात छोटा डिजिट पाहूया. सगळ्यात छोटा नंबर पाहूया. मग 847 सगळ्यात मोठा झाला. मग सगळ्यात लहान नंबर कोणता आहे याच्यातला? दोन्ही प्लेस वरती 800 आहे. त्याच्यामुळे हा जो नंबर आहे हा याच्या जवळचा नंबर आहे. आता 7 आणि 6 100 प्लेस वरती इथे या दोन्ही नंबर मध्ये 7 आणि 6 आहे. मग सगळ्यात लहान 7 आहे की 6 आहे? 6 आहे. म्हणून सगळ्यात लहान नंबर होईल 617. म्हणून लहान नंबर मी इथे लिहून घेतला 617. आता उरले दोन नंबर. कोणते दोन नंबर उरले? 801 आणि 799. आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम लावायचा आहे. मग हा सगळ्यात मोठा नंबर झाला. मग याच्यापेक्षा लहान आणि याच्यापेक्षा लहान आणि याच्यापेक्षा लहान असा आपल्याला क्रम पाहिजे. मग 847 पेक्षा लहान असलेला जवळचा नंबर कोणता आहे दिलेल्या संख्यांमध्ये? तर आपल्याला दिसतो 801. म्हणून आपण लिहिलंय 801. आणि याच्यापेक्षा लहान नंबर कोणता दिसतो आपल्याला? 799. म्हणून 799 इथे लिहिले. आता हेच आपण सिम्बॉल टाकून या पद्धतीने लिहू शकतो. 847 is greater than 801. 801 is greater than 799. 799 is greater than 670. 847 मोठे आहेत 801 पेक्षा. 801 मोठे आहेत 799 पेक्षा. 799 मोठे आहेत 617 पेक्षा. तर अशा प्रकारे आपल्याला जे पुस्तकामध्ये उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं तुम्हाला आता वहीत सोडवायची आहे. लक्षात ठेवा. क्रम बरोबर लक्षात ठेवायचा. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? यांचा क्रम लावताना असेंडिंग ऑर्डरचा क्रम लावताना लहान्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यात लहान मग त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा मोठा असा क्रम लावायचा आहे. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे मोठ्यापासून लहान्यापर्यंत. पहिले सगळ्यात मोठा मग त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात लहान अशा पद्धतीने हा क्रम लावायचा असतो. तर 3 डिजिट नंबरचा असेंडिंग डिसेंडिंग हा क्रम तुम्हाला लावायचा आहे. असेंडिंग ऑर्डर लिहिल्यानंतर आपल्याला जर का डिसेंडिंग ऑर्डर लिहायचं असेल तर सरळ एक गोष्ट लक्षात ठेवायची. असेंडिंग ऑर्डर हा आपण लेफ्ट टू राईट लिहित गेलो आहे. हाच ऑर्डर जर का आपण राईट टू लेफ्ट लिहिला तर तो डिसेंडिंग ऑर्डर होतो. राईट टू लेफ्ट. 847, 801, 799, 617 हाच ऑर्डर असा या पद्धतीने आला. राईट टू लेफ्ट. Pelea, बोलो बेटा 1, 2, 3, 4.